जिंदगीचे अय्याम चालते राहिले त्यामुळे मैं बंबई आलो. बंबई आला मग ત્યાં ડિયા બકરા इंगा मुझी मुलाजमत तय करून मौलाना नदी माका फटवले. ડિયા बकरा इंगा येऊन राहिलो. मग मी जरा चलता पुरता माणूस होतो. काय खातो किताबात दोस्ताची हल्ली मुद्दत टुकून गाव सोडलं नाही. दोस्त होते ते काय खातो किताबात इंगा निक्के असे इंगा निक्के खाऊ मिळता इंगा निक्के व्यापार निघतो जाता लुंग्याचो व्यापार वडलो असे सांगते होते. ये इस अबू बकर जे कोण हजाबा अबू हजाबा जरा जल्दबाज माणूस आणि चंचल माणूस. तो कल्लो कागजे परवता असा करता तो कल नाही. येऊन 10-12 दिवस झाले का करतो का धरतो काही कल नाही. मग माका एक मरतवा मदनपुरा कोणत्या कामाचो फेटो. मदनपुरा काम एक राहून 20 दिवस झाला बॉम्बे पासून मदनपुरा कामाचा फेटवला. कामा फेटवला मग मी गेलो कामावर. खूप मोठी पेटी उचललो. काही चोरता करता का कोणी पळवता दुसरा सरी घेऊन पेटी उचलली. पेटी उचल म्हणजे पेटी ₹1 मिळते. त्याच्यामध्ये तुम्ही थोडी कागदे बरवली आयली कागदेसा मिळते. त्या कागदे पडलो करो मग गडगडी शोधली. हो शिजतले काकुरचे का हडुंगरा किसी पेड़ोचे इसी सा बच्चे पलते रहे आपस में तो पलते रहे. तो माता सांगो बस गाँव में तो बस 20-25 दिवस बोलो मी वस्तूचे रे तुझ्याकडे एग्रीमेंट करून आला. म्हाका 3 मासाची पगार देऊन का वस्तूची तिकीट देऊन का घेतला. त्याच्या ऊपर व्हडली झगडा झाला तुफान झालं. मेको तेका मारू गेलो. तेजे मग हो ते नाही बोलला. मग ती हांव बकराची आंगडी बाहेर उभे राहून एक शेखाड माणसा जमा करून कोणी तकलीफ केलं. फिरवून झाला तिशी झाला ऐशी झाला. मोदी दिला ऊपर काय असर होतो का बोला राई ते वक्ताचे मामलात होते तुका एक जापते तुका सांगता का बोला ते लुंग्याचे व्यापारा भितर एकली हरीस माणसे होते. ते उत्तर हाफिजका साहेब बोलचे बॉम्बे लुंगी माटा में काम करते होते. ये काम बादशाह है उधर जाता है उधर मत जाओ. हम लुंगी का बादशाह है हमारे पास बिजनेस करो उधर से हम सस्ता देगा ये दे. तसं ऐकतो होतो मका मातो होतो ऑफिसरचे तालुकात कोण होते मगर माका मग मातो होतो हा राहिले माणसा ते समजूचे व्यापारी ते समजते. इससे दौर में भली गडबड करून असं बघे बाबा तुका 3 मासाची तनख्वाह देता हात जोडून सांग आणि तू तिकिटे रुपये घेऊन बस नाही का तिशी करून तिकिटे रुपये घेऊन गावात गेलो. गावात चुकून बिजी बंबई आयला मग जरा थोड़े जैसे कशीदार राहिले ડિયા बकरासी तालुकात मगर हमेशा कशीदार झरवल नाही. भली त्याच्यामध्ये भली कदर करतो होतो सॉल्व करतो होतो. गावात चुकून मी बंबई आयला मग बंबई बिजी बिझनेस सुरू केले. आमचे हजरत खाजा मौलाना खाजा बाउद्दीन साहेब लुंग्याचो व्यापार सुरू केले आणि जे हॉस्पिटलाकडे एक आंगण घेतले. त्या अंगडी में बेचतो होतो आणि बिझनेस लुंग्याचा व्यापार करतो होतो. तो मद्रास सोडून ते लुंगी पेटवते होते. काफी कारोबार वगैरे असा होतो करतो. आज ती अंगड नया उर्दू किताब घर बनवून असे ती अंगड आमची अंगड आणि बिलको नवी बिल्डिंग झाले पेटे आम्ही खेटले. एक 10 माणूस मिळलो तो येतो नया हेडमास्टर होतो. अल्लूशी आपल्या धाकटेशी ठाव देऊन तिना दिलो. त्याच्या मग बच्चीने काय कवला एक 15 रुपये भाडे देतो होतो. तेव्हा लुचे आपला अंगड देतात काढून फुलचवून करून बच्ची चिल्लर रुपये देऊन बाकी रुपये बाकी करून ते अंगड गेले. माका त्याचा खप झालो काका बुटान हे शिकते सोडला ते सोडून तेव्हा मी मोमीन मेजीन होतो त्या बॉम्बे होतो. ते का सरी घेऊन बच्चीनी घरे ते अवतार बच्ची जिम्मेदारी कोण पडली होती मग न मालूम का खप झालो का बोल शिकूकाच म्हणजे खप झालो. ते अवतार नदवी साहेब सोडून लखनौ गेले होते. नजीराबाद बोलून एक ठाव असे तो लखनौ घेतलं. तिंगा त्यांची एक कापडिया आंगड लागली. मी सीधा तिंगा अटकून नजीराबाद मौलानाचे वसून राहिलो लखनौ वसून राहिलो आणि सांगू म्हाका शिकूचे असे ते मी आयलो म्हाका. ते वक्तार नदवा भितर मौलाना इम्रान खान म्हणून येता इंतकाल झालो तुकडे मौलाना इम्रान खान वडे जबरदस्त माणसे जाऊन गेला.
ते आम्ही आधार टुकून शिकून आयिल्ले नदवा भितर एक दंगा आनी फसाद होतो आणि साथीचा असा सोडूच्या उपर होते ते झमेला भितर मी पासून पावलो ते कोपा मौलाना इम्रान खान बहुत जबरदस्त माणूस त्यांचा दंडा हाता भितर होतो त्यांचा दंडा कोणा पडलो तो हमेशाच गेलो पल्ली जबरदस्त हे होते त्यांच्याकडे वसून तिला दाखलाची कोशिश केली दाखला हे काही शिकल नाही हो एका दाखला मिळू शके नाही म्हणून ऑर्डर ते काय करतात नदी साहेबाचे अंगडी बसतो होतो रोजाना मौलाना इम्रान खान तिला येते होते मतलूबुर रहमान म्हणून एक माणूस त्यांचा दोस्त होतो हमेशा मतलूबुर रहमान साहेब पण मुले होते आम्ही काली हो मग शिकू दिले दाखला घेतला नाही का ते हैसियत नव्हती आमची काही दाखवू शकतो करतो नाही का थोडी मजबुरी आहे त्या नदवा भितर तिंगा टकून मौलाना अब्दुलसलाम किदवाई तिंगा नदवा टकून सोडून अमीनाबाद भितर एक इदारा तालीमात इस्लाम म्हणून एक इदारा कायम केले होते तेजे भितर ते एक घंटो वकिलाक एक घंटो ग्रॅज्युएट माणसा एक घंटो आणि प्रोफेसर्स एक घंटो हे किस्माचे आलेल माणसे एक घंटो येऊन पडते होते मी मौलाना अब्दुलसलाम किदवाईकडे बसून सांगलो म्हाका इम्रान खान नदवा भितर घेतलें नाही मी तुमच्या इंग्लंड पडू जालें कोणतो तरी ग्रुपा भितर येवन पडून सांगलो तिंगा एक 2 मास तेंच्याकडे वते राहलो ते एक मौजू ऊपर रोजाना वचून समझौते होते समझते बड़ी जीरत माणसे ते वक्ता ऊपर एक मौलाना अब्दुल गफ्फार नदवी म्हणून त्यांची श्री होते त्या वाटेत ते मुलाकात झाली होती त्याची ते धकली धकली किताबें बरोवन ते इदारा तालीमात इस्लाम टुकून शाही करते होते ते वक्ताक ते मौलाना मौदूदीचे मुमय्यिज माणसे इब्तिदा भितर मौलाना मौदूदी भितर जे कोण सरी जे कोण काम केला हा या जे कोण त्यांची तारीखेन वाबिस्ता होते ते भितर मौलाना अब्दुल गफ्फार नदवी त्याची अहमियत होती 2-4 वर्षा पुढे नदवा भितर आले होते म्हात्रे झाला हा कळून त्याची आपली पुरी सिजोसा आटो करून सांगते कदर केले सुदान झाला त्यांच्याकडे मौलाना दुसरा किदवाईकडे 2 मास पडतात ते मौलाना इब्राहिम इमादी म्हणून एक होते ते बेग मोहम्मद हायस्कूलात कोण टीचर होते पहली मुद्दत टीचर होते जे कोण बेग मोहम्मदात पडला इब्राहिम इमादी म्हणून समी ओळखतात ते मौलाना अलिमियाचे सरी या त्याचे लगभग शिकल्ली म्हणजे म्हाका बगळा बसून हमेशा सांगता हिंगा शिके नाही हिंगा 1 घंटो शिकला काय सुरुवाती तुझो हिंगा वता बड़ी मोहब्बत हमदर्दी करते तू एक काम कर तू अलीगढ़ वसून इम्तिहान दे आणि मॅट्रिक पास कर सांग त्यांचे कानावर पण मी अलीगढ़ वसून बाहेर पडला आणि कानपूर गाडी बदलत होते एक हरी पल्लान बच्चे करता मौलाना अलिमिया आणि 7-8 गुलामा वाटेत दुसरे तर आम्ही अलीगढ़ वचची तयारी करता मी वचून म्हाका मौलाना अलिमिया वळखले होते त्याचा ताल्लुक नव्हतो बऱ्याल एक भाटकलचो माणूस हे करून त्याच्या भितर मौलाना खाजा बाउद्दीन साहेब अक्रमी त्यांचे शिकले होते नदवा भितर ते 1-2 वर्ष सरी होते ते आपले साथी म्हणून कळते होते त्यांची निस्बत वगैरे सांगला मग त्याकडे लखनऊ टुकूनच राशी हो एक भाटकलचो माणूस म्हणून एकटेच ओळखत मी काय माता मौलाना सलाम करता सर कहाँ जा रहे हो मुनीर साहब अलीगढ़ बता इम्तिहान पहुंचा सर नहीं आप मेरे साथ चलिए दिल्ली चलिए मैं अलीगढ़ का टिकट दे चुका दिल्ली कैसे जाऊँ उसकी फिक्र न कीजिए मैं दिल्ली में जाके रहूंगा कहाँ उसका क्या उसकी सब फिक्र छोड़ दीजिए आप हमारे साथ चलिए आखिर मौलाना तलब करता मैं तुमसे सही दिल्ली अलीगढ़ची तिकीट म्हाका ट्रान्सफर करून दिले मी दिल्ली वचून ते होता पहिली महत्व दिल्ली घेतले 1943 तकरीबन जमाना तो गेला कडाकाचे शेर असे तबलीगी मरकज निजामुद्दीन भितर घेऊन गेला आमका एक कमरा भितर ते शेल खाता वडे वडे पांगूर नाही केतो पल्ले नाही ते लिहाफ पण दाट लिहाफ केतो पल्ले नाही वसून हजरत मौलाना इयास रहमतुल्लाह अलैह शेख तबलीग जे कौन बानी तबलीग वाटे होते दिखा मुलाकात करोले आप यहाँ रहिए वसून हजरत मौलाना इयास रहमतुल्लाह अलैह शेख तबलीग जे कौन बानी तबलीग वाटे होते दिखा मुलाकात करोले आप यहाँ रहिए 8 दिवसात रोजाना फाले सकरात त्यांची दर्सा भितर शरीक जाऊनचे
चमचा भितर बच्चे सरी शरीर होते वखदार बच्चे ते अक्कल नव्हती मगर त्याचे बावजूद बच्चे त्यांचे मलफुजात जे कोणते असे आणि जे कोणती त्याची झापणी होती ती तिला ऊपर खरकती होती। एक मजा अशी बैसल्याकडे सांगले फारा वक्त सांगले अरे मियाँ वो जाकिर हुसैन है उसको लेकर आओ यहाँ, उसको मेरे सामने बिठा दो। दूसरे संवसार लिया जाकिर हुसैन आप हळले सदर न तो जामे मिलिया भितर तो म्हाका आठव अशें तो बैसला ते जे दिलाचो खोट समज काढून हजरत बलशीन सामने धावत होते आणि ते डोळाटकून हसू होते। दोन बसलो फारा वखता येऊन बसलो होते ते वखत तेजे मागीर ते बिमार झाले। हजरत मौलाना इलियास रहमतुल्लाह बीमार झाले। बीमार झाला मग પછી ત્યાં ઓપન થવા ઉપર એક ચારપાઈ ठेवले होते त्या एक जागता आपण मुसलमान ठाकूर असा पल्लो केलो आम्ही सांगलो हजरत आप जरा बोलना कम कर दीजिए, आपकी ये तकलीफ है, ये तकलीफ है, बोलना कम कर दीजिए। एकदम जोश आएगा क्या कहा, तुमको इलाज के लिए बुलाया है, तुमको मेरी जबान पर कंट्रोल करने के लिए बुलाया नहीं। अल्लाह के दीन के लिए बोलकर मर जाना खामोश रह के जिंदा रहने से बेहतर समझता हूँ। मुझे समझ आता है एकदम जोश है तो हकीम तो खामोश झालो। 8 दिवस थिंगा राहून मी जेव्हा वापस अलीगड वचूचो प्रोग्राम केलो मौलाना अलीम्याकडे सांगून मी अलीगड वता म्हाका घेऊन बच्चे हातार धरून बच्चे हजरत मुनीरी साहब जा रहे हैं अलीगढ़ में जाकर इम्तिहान देंगे। हजरत शाळियो पडले होते एकदम उठून बैसले बच्चे त्यांची आदत होती तबलीग करते एकटीच अपनी संगले त्या उठून बैठा अर्धो पौनो घंटो से मुझे तकरीर करते रहे मेरे संग तेजे मग बच्चे काम तकरीर करते रहे मुख्तलिफ चीजों सांगते रहे तेजे मग घेऊन पोटले मुझे माथा पर हात धरवले आणि भली समझौले सांगले भली दुआ दे रहे सुनो मियाँ सुनो, दीन जिंदा रहेगा तो तुम जिंदा रहोगे। किसी जिंदगी की किसी मसले पर दीन को न छोड़ो। एक बड़ी जोशा सरी जज्बा सरी एक बड़ी हे सही सर ते थिंगा टिकून मी रुखसत जाऊन हा ते हे बच्चे ते म्हाका पोटल्ले अर्दो पौनो घंटोचो इशी झाले ते त्या हल्ली देहाती येऊन बाहेर ते मिस्किटी भितर बसले होते। मी कमरात ते मौलाना से दाखवले साहेब बाहेर उभे राहून ऐकते होते म्हणजे ते अर्दो पौनो घंटो दाखवले आणि मौलाना लिम्या कोण होते आणि भली दुआए देऊन म्हाका फेटवले थिंगा आठवून भली आपले सीना से सीना लावले म्हणजे माथावर पर हात दिले म्हणजे पाठीत थापडले भली सकेले म्हाका कोण ते वक्तार पर भी मेरे जज्बात को उठू नहीं हजरत करूचे करचे है अल्लाह के लिए दुआ करते रहे। थिंगा 8 दिवस राहून एक अजीब कैफियत कर ले खैर थिंगा टिकून मैं अली